UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन। फुफ्फुसात इन्फेक्शन झाल्यानं वयाच्या 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। दिल्लीमधल्या एम्स रुग्णालयामध्ये सुरू होते उपचार। केंद्र सरकारचे देशातील सर्व कार्यक्रम आज रद्द। संपूर्ण देशामध्ये 7 दिवसांचा दुखवटा जाहीर। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार। डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान या नात्यानं लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी कायम प्रयत्न केले। कुशल अर्थशास्त्री आणि दूरदृष्टी असलेला नेता भारतानं गमावला। पंतप्रधान मोदींकडून मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली। मी माझा मार्गदर्शक गमावला। लाखो लोकांसाठी डॉक्टर मनमोहन सिंग हे प्रेरणा होते। राहुल गांधींकडून श्रद्धांजली। राहुल गांधी आणि खरगेंनी घेतलं मनमोहन सिंग यांचं अंत्यदर्शन। संतोष देशमुख हत्या प्रकरणी लातूरच्या रेणापूरमध्ये आज सकल मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा। संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख मोर्चामध्ये सहभागी होणार। धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यामध्ये सरपंचावर जीवघेणा हल्ला। गाडीच्या काचात दगडानं फोडत पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न। पवनचक्कीच्या वादातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती। रायगड जिल्ह्यामधील उरण तालुक्यामध्ये गाव गुंडांची दहशत। माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का? उरण तालुक्यामधल्या पागोटे गावात सरपंचाचा पोलिसांना सवाल। अंजली दमानियांकडून धनंजय मुंडेंचा पिस्तूल हातात घेतलेला जुना फोटो ट्विट। तर धनंजय मुंडेंची वाल्मिक कराड सोबतच्या संबंधांची तार पुन्हा छेडली। बीडमध्ये कुणाची दादागिरी चालू देणार नाही। बीड सरपंच हत्या प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा इशारा। धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता कैलास फडला अखेर अटक। हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ अंजली दमानी यांनी ट्विट केल्यानंतर झाला होता गुन्हा दाखल। बीड सरपंच हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंनंतर अजित पवार टार्गेटवर। मुंडेंसह दादांचाही राजीनामा घेण्याची राऊतांची मागणी। तर निर्णय घेण्यात चुकल्यास दादांना परिणाम भोगावे लागतील असा सुरेश धस यांचा इशारा। पुण्यातील राजगुरुनगर शहरामध्ये आज बंदची हाक। 2 चिमुकलींवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट। शहरातील सर्व व्यवहार आज बंद राहणार। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरण। आरोपी विशाल गवळीला पत्नीसह 7 दिवसांची पोलीस कोठडी। कल्याणमधील घटनेच्या निषेधार्थ नागरिकांचा कॅन्डल मार्च। हजारो नागरिक सहभागी। नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची आमदार सुलभा गायकवाडांची मागणी। मुलाच्या वया इतक्या तरुणाशी अनैतिक संबंधांमुळे पतीची हत्या। पुण्यामधल्या सतीश वाघ हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण। पत्नी मोहिनी वाघसह 4 जण अटकेत। धाराशिव आणि संभाजीनगरच्या सरकारी रुग्णालयामधील 2 औषधं बनावट। अन्न आणि औषध प्रशासनाच्या अहवालामध्ये धक्कादायक माहिती समोर। बनावट औषध पुरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार। अजय माकन यांची 24 तासामध्ये हकालपट्टी करा, अन्यथा तुम्हाला इंडिया आघाडीतून बाहेर काढू। आपचा काँग्रेसला इशारा। अजय माकन यांनी अरविंद केजरीवालांना देशद्रोही म्हटल्याचा आरोप। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।